मुख्य मान्यवरांच्या माध्यमातून या ठिकाणी मित्रांनो प्रो कबड्डीच्या नियमानुसार सर्व नियम या ठिकाणी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे हे सर्व पंच आज या ठिकाणी आपले नियम अचूक नियम या स्पर्धेसाठी लावणार आहेत। तरी पण नाणेफेकी होत आहे या ठिकाणी नाणेफेकीचा म्हणजे एटीसी टॉस जिंकला घेतलेला आहे हा प्रश्न या ठिकाणी सामन्यामध्ये उत्तर आपल्याला पाहिजे। ठिकाणी चांगला प्रयत्न या रेडरच्या माध्यमातून पाहिलं मिळतं। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3 आणि जवार संघाला म्हणजे खातं खुललं गेलंय। आपण पाहतोय त्या ठिकाणी उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यामध्ये अगदी हँड टच करण्याचा पुन्हा प्रयत्न असेल अपील केलं जातं मात्र त्यामध्ये किती प्रक्रिया असेल ते तुमचं ठरवतील। 10, 9, 8, 7 आणि यामध्ये गडी जिंकण्याचं पुनर्चेचा यश मिळते ते जवार संघाला अथवा संघाचा हा खेळाडू निदान रेषा पार करून आपली रेस पूर्ण करते। आमच्या बाजूला घेऊन गडी जिंकण्याचा प्रयत्न करतोय पाय मारून 10, 9 आतापर्यंत जर आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ आपापल्या ताकदीचा अंदाज घेत आहेत। दोन्ही संघ एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेत आहेत। जवार संघाच्या या दोन्ही खेळाडूंना आता मात्र आपण जर पाहिलं तर शापूरच्या भागामध्ये 5 खेळाडू असतील त्यांना हा सुंदर अतिशय सुंदर
म्हणतोस काय जवाहर संघाला शापूर संघाचा रेडर पाहूया उजव्या कोपऱ्यावरून डाव्या कोपऱ्याला बैठी मारण्याचा प्रयत्न करतोय उंच पुराचा खेळाडू नक्कीच पाहायला गेलं तर येल्लो शॉट द्यायची नक्कीच पाहायला गेलं तर विभागाची जर्सी घालावी लागेल पण शॉट येल्लो जर्सीचा येल्लो पाहूया कशा प्रकारे बचाव करतोय बैठी मारतोय ठोकस करण्याचा प्रयत्न करतोय त्या बालामध्ये फक्त 3 खेळाडू बाकी आहेत कोर्टमध्ये 3 खेळाडू आहेत आणि नक्कीच इथं सुपर टॅकलची संधी असेल नक्कीच सर सुपर टॅकलची संधी आणि 2 गुणांची कमाई मात्र करताना त्या ठिकाणी पाहायला मिळत होतो जवाहर संघाचा खेळाडू सर पाहूया आपल्या संघामध्ये एकही खेळाडू बाकी राहिला नाहीये मी मला मात्र पॉइंट आणून एक गडी मात्र उठवावं लागेल त्यासाठी सेकंदामध्येच जवाहर संघाने शापूर संघावर वर्चस्व राखलाय तुम्ही आपण नाही तर जवाहर संघाचा खेळाडू रेड मारतोय हँड टच करण्यात बोनस टाकण्याचा प्रयत्न पाहूया या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शापूरकडून एकही बोनस आपण पाहिलेलं नाहीये बोनस पॉईंटची कमाई शापूर आतापर्यंत घेताना दिसत नाही आणि प्राबल्य दिसतंय ते जवाहर संघाचे या सामन्यामध्ये परत एकदा टच करण्याचा प्रयत्न होत आहे बैठी मारण्याचा प्रयत्न होता किक मारण्याचा प्रयत्न बैठी मारण्याचा प्रयत्न आणि यम पिरियड पुन्हा एकदा जवाहर संघाचा रेडर जर्सी क्रमांक माहित नाही पण शॉट क्रमांक पाहूया असेल कबड्डी असेल जर्सी बरोबर एवढी शॉट परिधान केलेला हा विद्यार्थी आपल्या संघासाठी त्याला करामात करावं लागेल आपलं कौशल्य दाखवावं लागेल आणि अप्रतिम डिफेन्स त्यांचा पाहायला मिळतो चुका करण्यामध्ये अनसक्सेस आतापर्यंत झालेले आहेत तर पाहूया किक मारण्याचा प्रयत्न आपल्याकडे किकचा प्रयत्न होता मात्र यशस्वी ठरला शापूर संघाचा हा खेळाडू आपल्या मात्र बघा हे सगळ्यात कठीण डिफेन्स असतं कबड्डीमधलं सर्वात कठीण डिफेन्स म्हणजे 4चा डिफेन्स आणि हे भेटण्यामध्ये हा यशस्वी ठरतोय का जवाहर संघाचा खेळाडू हे आपल्याला पाहून जाईल आपले धाप पाडून सांगतो का 20 समोरच्या खेळाडूला मारलेला आहे पण पंच मैदानामध्ये उभे आहेत पाहूया डिसिजन काय आपली माती आपला खेळ खेळ कबड्डीचा शापूर संघाकडनं एक गुण टिपण्यामध्ये या खेळाडूने यश मिळवलं होता तो खेळाडू आपल्या संघाला तारेल का या त्या ठिकाणी किक आपल्याला पाहायला मिळाली आहे छोटा आहे मूर्ती लहान कीर्तिमान आहे आपल्या संघासाठी लढत आहे आज मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आज मी जिजाई मातेच्या या खुशीमध्ये बसलेल्या शापूर तालुक्यामध्ये आहे आणि मला आज माझ्या तालुक्यासाठी दोन गुणांची यशस्वी कमाई जवाहर संघाकडून पाहायला मिळते आतापर्यंत शापूरकडून हा जो चढाईला गेलेला खेळाडू आहे त्याच्याकडून चमत्कार कामगिरी आपण पाहतोय मात्र इतर खेळाडूंकडून ज्या प्रकारे कोचला अपेक्षा असेल कबड्डीच्या भाषेत याला म्हणतात
नियोजन करून केलेलं कोणतेही काम ते त्यामध्ये यश मिळतं आणि ते नियोजनबद्ध काम, नियोजनबद्ध खेळ, शिस्तबद्ध खेळ शहापूर संघाला दाखवावं लागेल, आक्रमण करावं लागेल. साईड किक मारण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी गुणांची कमाई करायला लागेल, आक्रमण करावं लागेल. मात्र ते आक्रमण कुठेतरी कमी करताना आपण या सामन्यामध्ये पाहत होतो शहापूर संघाकडनं. काहीचा चालक खेळाडू पाहूया. जव्हार संघाकडून कर्णधारांनी सांगितलेलं, सांगून पाठवलेलं आहे कशी रेड मारायची, काय करायचं पाहूया. कर्णधाराच्या रणनीतीवर पूर्णपणे रेड मारणार की काय, नक्कीच आता जव्हारची रणनीती असेल, संपूर्ण टाइम घेतला जाईल जव्हारकडून, जोपर्यंत 1, 2, 1 काउंट येत नाही तोपर्यंत संपूर्ण वेळ जव्हार संघाकडे केली जाईल. आता म्हणजे 10 सेकंदाच्या 5च्या माध्यमातून काउंट केले जातात, ते सुद्धा खेळाडूंनी लक्षात ठेवा. बघूया पुन्हा एकदा शहापूर संघाचा रेडर कुठेतरी सुपर रेड मारावी लागेल. पुन्हा एकदा सिंगल पॉईंटची कमाई टीम जव्हार. पहिले हाफ मध्ये वर्चस्व राखते टीम जव्हार. आज हिला का तुम्हाला येतं सगळं का मारा का आज सांगून देतोय जव्हार संघ शहापूर संघावर वर्चस्व राखलाय. पहिले हाफ मध्ये पाहूया. नक्कीच तालुका जरी तुमचा असला तरी आवाज मात्र असेल जव्हारचा. एक आवाज येतोय ओके आणि त्या खेळाडूंचं पण कुठेतरी वाढवण्याचं काम जव्हार संघाचे हे प्रतिनिधी, त्यांचे बंधू असतील, ताई असतील, ते मात्र पूर्णपणे करत आहेत. आणि या ठिकाणी कमाई ही अपेक्षा शहापूर संघ, शहापूर संघासाठी कुठेतरी बॅकफूटवर आहे म्हणून शहापूर संघ कुठेतरी खचलेला आहे. पण मित्रांनो अजून फर्स्ट हाफ आहे, सेकंड हाफ बाकी आहे. नक्कीच सर थेंबे थेंबे तळे असे त्याच प्रकारे जव्हार संघाला 1 पॉईंटची कमाई. आतापर्यंत आपण पाहिलं तर डॅशचं जबरदस्त कौशल्य जव्हार संघाकडून आपल्याला पाहायला मिळतं. जवळजवळ 4 ते 5 मुलांची कमाई डॅश या कौशल्यावर आपण वाहन जेव्हा चालत असतो तेव्हा म्हटलेली जात आहे. नजर आणि दुर्घटना घटी त्याच वेगावर सुद्धा नियंत्रण ठेवा असं सुद्धा रस्त्यावर लिहिलेलं असतं आणि तो वेग सांभाळता आला नाही तर मग मात्र डॅश केला जातो आणि तो डॅश हे जव्हार संघाकडून आपण पाहायला मिळालं. आणि आपण नाही ना पुन्हा खेळाडू मारण्याचा प्रयत्न करतो, हँड टच करण्याचा प्रयत्न करतोय. यश मला कुठून तरी मिळू द्या, तळमळ त्याची चालू आहे संघाला जिंकवण्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा काउंटडाऊन चालू आहे पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एम्प्टी रेड. आज या ठिकाणी पुन्हा एकदा 14 नंबर जर्सीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रेड मारताना एक चालाक खेळाडू आहे. नियंत्रणाचा अभाव पाहायला मिळतो शहापूर संघाकडनं. कुठेतरी शिस्तबद्ध खेळ करावा लागेल, चांगलं नियोजनबद्ध खेळ करावं लागेल, खेळाडूंमध्ये एकमेकांमध्ये ताळमेळ ठेवावा लागेल आणि तेव्हाच या सामन्यामध्ये परत येऊ शकतो शहापूर संघ. कॉम्पिटिशन जुळवावर, कारण की पाहायला गेलं तर सर्व या विभागस्तरीय स्पर्धा आहेत. कारण की केंद्रातून ज्यावेळेस खेळाडू निवडून येतात आणि मग एक संघ विभागाचा तयार होतो आणि तो विभागीय स्तरीय आपल्या विभागाचं नाव करण्यासाठी केलेलं आहे. बघूया जव्हार की शहापूर. आज जनगणनेची आवड नाही, जनस्पोर्टची आवड नाही, ते व्यतिरिक्त खेळ खेळतात. त्यांना विनंती आहे भोजन ग्रहाकडे जायचंय, आपण भोजन करतो. करूया मारूची स्थिती आहे. थर्ड रेड पाहूया. थर्ड रेड असेल, करूया मारूची स्थिती असेल, आक्रमण करावं लागेल, आत घुसावं लागेल, गडी टिपावा लागेल, मारावं लागेल. ज्याप्रमाणे बाजी प्रभू देशपांडेने खिंडीमध्ये लढून खिंड लढली होती. आणि या ठिकाणी
जयपूर संघाचा हा रेडर बाद दिला गेला। पाहूया जव्हार संघाचा खेळाडू पुन्हा एकदा 2 खेळाडू मध्ये रेड मारण्यासाठी आलाय। आज जर पाहिले पाय जर पाहिले मांड्या पाहिल्या अगदी खेळाडूला साजेशी अशी शरीर असते आणि त्या शरीर असण्याचा भरपूर फायदा आपल्या संघाला मिळतो। ही मेहनत आहे, ही जी गाडी आहे, कारण की आज आम्ही आमच्या विभागाच्या नावासाठी खेळतोय, पण आज जिंकलो तर कुठेतरी आम्ही महाराष्ट्राला खेळण्यासाठी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही जर सर्व करू तर नक्कीच प्रो कबड्डीमध्ये सुद्धा जाऊ शकतो, इंडियाच्या टीम मध्ये सुद्धा जाऊ शकतो। यासाठी लढत चालू आहे, नक्कीच यासाठी केला असा एक अट्टहास आणि यासाठी हे सर्व या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ते क्रीडा स्पर्धा आश्रम शाळांमधून घडलेली आहे। असेल बघा पॅकिंगचा प्रयत्न होता, सुपर टॅकलची संधी असेल, जबरदस्त स्किल त्या ठिकाणी जम्प मारून आपले सुट्टा करून घेतले। एक गडी टिपला पुन्हा एकदा या जवाहर संघाच्या आपण त्याला भेटून द्यायचा नाही, त्यासाठी जम्प मारली अप्रतिपूर्ण तीन वेळा आतापर्यंत ऑलआउट केलेले ते शाहपूर संघाला।